नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका पाटील, असिस्टंट प्रोफेसर KCTS कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड। मी आपल्या या फार्मा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आज प्रोसेस बघणार आहे। तर लाईव्ह प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही प्रोसेस करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे, ज्याची साईज आहे ती 10 MB पेक्षा कमी असली पाहिजे। अशा साईजचे हे दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत। फॉर्मॅट JPG असेल किंवा PDF असेल तरीही चालेल, दोन्हीपैकी कुठलाही फॉर्मॅट चालेल, फक्त साईज जी आहे ती 10 MB पेक्षा आपल्याला कमी ठेवायची आहे। हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असतील तर तुम्ही ही प्रोसेस लगेचच करू शकता। चला तर चालू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम तुम्हाला Google Chromeवरती PCI लॉगिन असं सर्च करायचं आहे। इथे तुम्हाला वरती PCIची वेबसाईट दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे DigiPharmAid वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे टॅब दिसतील, इन्स्टिट्यूट, स्टुडंट, फार्मासिस्ट, ऑर्गनायझेशन। यामध्ये तुम्हाला स्टुडंट सेक्शन सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल, इथे तुम्हाला तुमचं सॅल्युटेशन म्हणजे मिस्टर, मिस, मिसेस जे असेल ते फिल करायचं आहे। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला फिल करायचं आहे। हे फिल करून झाल्यानंतर तुमचं फादर्स नेम तुम्हाला विचारलेलं आहे, मदर्स नेम विचारलेलं आहे। हे एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे। तर हा पासवर्ड सेट करताना तुम्हाला एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक न्यूमरिकल आणि एक स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला इथे टाकणं मस्ट आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट असाल तर D.Pharm सिलेक्ट करा, डिग्रीचे स्टुडंट असाल तर B.Pharm सिलेक्ट करा। त्यानंतर डेट ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या दिवशीची डेट तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव टाकताना तुम्हाला इथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट टाकले की तुम्हाला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी असे तुम्हाला इथे नाव मिळेल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी इंडिया सिलेक्ट करायची आहे आणि खाली तुम्हाला एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा तुमचा युजर नेम मिळून जाईल आणि पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वरती पाठवलेला असेल। पण शक्यतो करून पासवर्ड हा तुम्हाला रिसीव्ह होत नाही, कारण जो पासवर्ड तुम्ही ऑलरेडी आधी तुम्ही सेट केलेला असतो तोच पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं असतं। तर आता इथे आपण लॉग इन करून बघूया की आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। इथे तुम्हाला तुमचं युजर नेम, सेट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं। इथे तुमचं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल। इथे आल्यानंतर तुम्हाला स्टुडंट सेक्शनवरती जायचं आहे। इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल, इथे क्लिक करा। त्यानंतर स्टुडंट ॲप्लिकंटवरती सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या युजर नेमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमची आधी फिल केलेली माहिती दिसेल। कोर्स इयरमध्ये तुमचं इयर टाकायचं आहे, तुम्ही आता कोणत्या इयरला आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तुमचं जर आधीचं रजिस्ट्रेशन असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून तुम्हाला इयर फक्त तुमचं अपडेट करायचं आहे। त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। ब्लड ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तो झाल्यानंतर तुम्हाला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिक्कीम, बुद्धिस्ट जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी काय आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर इथे पर्सन विथ डिसॅबिलिटी, येस ऑर नो जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे। पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत, पॅन कार्डचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि आधार कार्डचं डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। मॅक्झिमम साईज तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला 10 MBची लिमिट दिलेलं आहे। त्यामुळे तुमच्या ज्या सॉफ्ट कॉपीज आहेत JPG, इमेज किंवा PDF ते तुम्हाला इथे 10 MB पेक्षा कमी साईजची जी आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे।
तुमचा जो परमनंट ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथे करस्पॉन्डन्स ॲड्रेस इज सेम ॲज अबव या चेकबॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगळा आहे आणि परमनंट ॲड्रेस वेगळा आहे तर ते दोन्ही ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करावे लागणार आहेत. इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायला स्टेट दिलेला आहे, पिनकोड दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्टसुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी माझा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम आहे, त्यामुळे मी करस्पॉन्डन्स ॲड्रेस इज सेम ॲज अबव या ठिकाणी मी क्लिक करणार आहे. सेम ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्प्ले होईल. जर वेगळा असेल तर तुम्ही वेगळा ॲड्रेस टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्हवरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा स्टुडंट टॅबला जाऊन स्टुडंट ॲप्लिकंटमध्ये जाऊन परत एकदा तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची सगळी इन्फॉर्मेशन जी तुम्ही आत्ता फिल केली ती सगळी सेव्ह झालेली आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता. अजून काही डाऊट असल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही PCIच्या वेबसाईटवरती तुमचं स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे.